तर या ठिकाणी आता शरद पवार आगामी काळात एनडीए मध्ये सामील होणार। संजय शिरसाट यांनी ही भविष्यवाणी व्यक्त केली आहे। राजकारणात कोणतीही गोष्ट अशक्य नसते असं वक्तव्य आता संजय शिरसाट यांनी केलेलं आहे। तर शरद पवार आगामी काळात एनडीए मध्ये सामील होणार अशी भविष्यवाणी आता संजय शिरसाटांनी केलेली आहे। शरद पवार भविष्यात काही करू शकतात। शरद पवारचं खासियतच ती आहे। शरद पवारचं आयुष्याचं राजकारण जर पाहिलं आयुष्यभराचं तर त्यांनी अशाच सगळं काही उलटापालटी सर्व केलेले आहेत। म्हणून शरद पवारकडून तुम्ही एकच साईडने ते राहतील अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे। शरद पवारांनी वेळेनुसार आपल्या भूमिकाही बदललेल्या आहेत, पक्षही बदललेले आहेत आणि पक्ष विलीन सुद्धा केलेला आहे। कशातही जाऊ शकतात ते, त्यांची मानसिकता काय असेल किंवा ते काय निर्णय घेतील हे फक्त शरद पवार स्वतः जाणतात। तर शरद पवार आगामी काळात एनडीए मध्ये सामील होतील अशी सूचक भविष्यवाणी आता संजय शिरसाटांनी व्यक्त करून दाखवलेली आहे। राजकारणात कोणतीही गोष्ट अशक्य नसते असंही ते म्हणालेले आहेत। तर शरद पवार हे आता आगामी काळात एनडीए मध्ये सामील होतील असं म्हणतायत संजय शिरसाट। एकीकडे मात्र आता पवार काका पुतणे एकत्र येण्याच्या चर्चांना देखील उधाण आलेलं आहे, तर दुसरीकडे संजय शिरसाट यांनी केलेल्या या वक्तव्यानं आणखीनच या चर्चेत आता भर पडल्याचं पाहायला मिळतंय। राजकारणात कोणतीही गोष्ट अशक्य नसते असा सूचक इशारा त्यांनी दिलेला आहे। शरद पवारांबाबत त्यांनी हे मोठं आता वक्तव्य केलेलं आहे। संजय शिरसाटांनी ही भविष्यवाणी व्यक्त केली आहे। शरद पवार आगामी काळात एनडीए मध्ये सामील होणार असल्याचं ते म्हणतात। या संदर्भात आपण प्रतिक्रिया घेऊयात। आपल्या सोबत शशिकांतजी शिंदे जोडले गेलेले आहेत। शशिकांतजी, खरं तर संजय शिरसाट यांनी ही भविष्यवाणी व्यक्त केली आहे। शरद पवार आगामी काळात एनडीए मध्ये सामील होणार असं ते म्हणतात। काय आहे पहिली प्रतिक्रिया? नाही, संजय शिरसाट ज्योतिषी कधीपासून झाले मला माहित नाही। माझ्या माहितीप्रमाणे स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या प्रकारच्या आघाड्या होत असतात। महायुती म्हणून खरं म्हटलं तर अजितदादा गटाला बरोबर घेऊन यांनी काम करायला पाहिजे होतं, ते भाजप शिवसेनेने केलेलं नाहीये। दुसरी गोष्ट, आम्हाला जी माहिती मिळालेली आहे की या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर संजय शिरसाटांचा पक्ष जो आहे शिवसेना शिंदे गट आज भाजपमध्ये समाविष्ट होणार आहे। त्यांचंच अस्तित्व शिल्लक राहणार नाही। त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे या निवडणुकीनंतर तुम्हाला पक्षामध्ये समाविष्ट होत जावं लागेल। कदाचित येणाऱ्या काही कोर्टाच्या निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा जर यांच्या विरोधात लागेल ही सत्यता असल्यामुळे त्यांना भाजपमध्ये जावं लागेल अशा प्रकारची चर्चा आहे। आणि मला वाटतं की राजकारणामध्ये जर तरच्या गोष्टी निवडणुकीच्या संदर्भातून संजय शिरसाटनी काढू नये, निवडणुकीला संभ्रम निर्माण करू नये। मला वाटतं की त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करावं, आम्ही आमच्या पद्धतीने काम करू आणि आम्ही कुठं जायचं काय जायचं हे काय संजय शिरसाटांना विचारून आम्हाला करायची गरज नाही ना। आम्ही आमचे निर्णय घ्यायला सक्षम आहोत। जी जी शशिकांतजी, धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। तर शशिकांत शिंदे जे की शरद पवारांचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी देखील यावर आता प्रतिक्रिया दिलेली आहे। आम्ही कुठे जायचं हे आम्ही ठरवू अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिलेली आहे। संजय शिरसाटांच्या वक्तव्यावर आता ही प्रतिक्रिया देण्यात आली आहे। तर शरद पवार आगामी काळात एनडीए मध्ये सामील होणार अशी भविष्यवाणी खरं तर संजय शिरसाटांनी व्यक्त केली आहे। एकीकडे शरद पवार यांचा पक्ष अजित पवारांच्या पक्षात विलीनीकरण होणार का अशा चर्चांना उधाण आलेलं असताना संजय शिरसाटांच्या या वक्तव्यानं देखील आता चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळतंय। वळूयात पुढल्या बातमीकडे। नवनिर्वाचित नगरसेविकेच्या